एकादशी महात्म्य भाग 1। श्री गणेशाय नमः। ओम नमोजी गणनाथा, नमियेली शारदा माता, त्यांचेनी प्रसादे आता, एकादशी व्रत सांगेन। गणपतीला नमस्कार असो, गणनाथाला म्हणजेच गणपतीला नमस्कार असो, ओंकार रूप गणेशाला, गणांच्या नाथाला नमस्कार असो, शारदा माता जी सरस्वती देवी आहे तिला नमन असो, गणपती आणि शारदा यांच्या प्रसादाने, कृपाप्रसादाने, यांच्या कृपेने एकादशीचं हे व्रत आता मी सांगत आहे असं लेखक म्हणत आहे। पूर्वी हस्तिनापुरी कृष्ण पांडवांचा सहकारी, गोत्रवधाची हत्या थोरी, घडली राया धर्मास। तर गोष्ट सुरू होते हस्तिनापूरपासून महाभारताच्या काळात। कृष्ण हा पांडवांचा तिथे सोबती होता, मित्र होता, सखा होता, मार्गदर्शक होता, त्याला लिहिलंय सहकारी होता। तर धर्माला म्हणजे धर्मराजा जो आहे, पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिर महाराज, तर गोत्रवधाची हत्या घडली राजाला, म्हणजे स्वतःच्या गोत्रातल्यांना मारलं, म्हणजे स्वतःच्या नातेवाईकांना मारलं महाभारताच्या युद्धात। धर्मेस मरिले कृष्णासी, धाव पावगा ऋषिकेशी, तू सोयरा आम्हासी आणि विश्वासी तारक। धर्मराज युधिष्ठिराने कृष्णाची आठवण काढली, कृष्णाला बोलवलं आणि कृष्णाला म्हटलं की हे ऋषिकेशा, हे कृष्णा, धाव, आमच्या मदतीला धाव, तू सोयरा आहेस आम्हाला। सोयरा म्हणजे हितचिंतक, जवळचा, जिव्हाळ्याचा नातलग आहेस आणि विश्वाला तारण करणार आहेस, विश्वाला संकटातून, जगाला संकटातून सोडवणार आहेस। ऐसे स्मरण करिता, पावला श्रीकृष्ण त्वरिता, द्रौपदी चरणी ठेवी माथा, त्राही त्राही म्हणोनी। असं कृष्णाचं स्मरण पांडवांकडून धर्मराज युधिष्ठिराने कृष्णाचं केलं आणि त्वरित म्हणजे लगेच तत्क्षणी कृष्ण तिथे प्रकट झाला, कृष्ण त्यांना भेटायला धावत आला। द्रौपदीने कृष्णाच्या चरणांवर माथा ठेवला, नमस्कार केला कृष्णाला आणि ती त्राही त्राही म्हणाली, म्हणजे आम्हाला वाचवा, आमचं रक्षण करा, असं द्रौपदी कृष्णाला म्हणाली। महाभारताच्या युद्धानंतरची ही गोष्ट आहे। धर्मराये केले नमन, येरे दिधले आलिंगन, तैसेच चौघेजण करीती साष्टांग नमस्कार। धर्मराज यांनी श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि श्रीकृष्णाला आलिंगन दिलं, गळाभेट घेतली युधिष्ठिर धर्मराजने। आणि नंतर जे उरलेले 4 भाऊ आहेत पांडवांचे, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, यांनी सुद्धा तसंच केलं, यांनी साष्टांग नमस्कार केला। साष्टांग नमस्कार म्हणजे हात, पाय, डोकं, छाती, गुडघे यांनी पूर्ण प्रणिपात केला। त्यानंतर कुंतीस कृष्णे केले नमस्कार, तव पांडवी शारंगधर, पूजिला षोडशोपचारे, नवविधा भक्ती करोनी। तर कृष्णाने कुंतीला, जी त्याची आत्या लागत होती, पांडवांची आई, त्या कुंतीला कृष्णाने नमस्कार केला, कारण ती वयाने आणि नात्याने मोठी होती। आणि पांडवांनी काय केलं, त्या शारंगधराची म्हणजे श्रीकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली। षोडश म्हणजे 16, उपचार म्हणजे पद्धती, प्रकार, 16 प्रकारांनी पूजा केली। त्याच्यामध्ये आवाहन, आचमन, अर्घ्य, पाद्य, पूजन, नैवेद्य, धूप, दीप, असे 16 प्रकार असतात। असे 16 उपचार केलेत, म्हणजे 16 प्रकारे 16 भागांनी पूजन केलं कृष्णाचं पांडवांनी यथासांग। नवविधा भक्ती करोनी, नवविधा भक्ती म्हणजे 9 प्रकारच्या भक्तीचे प्रकार आहेत।
तर त्या 9 प्रकारांनी दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य हे त्यातले काही उच्च भाव आहे. त्याच्यात पूजन, आलिंगन हेही आहे. तर असे जे 9 प्रकार असतात भक्तीचे, आपण इतर व्हिडिओमध्ये षोडशोपचार पूजेबद्दल आणि नवविधा भक्तींबद्दल आणखीन जाणून घेऊया. सध्या की वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तिभावनेने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने पूजेच्या पद्धतीने, उपचार पद्धतीने त्याची कृष्णाची पूजा केलेली आहे, भक्ती केलेली आहे, त्याला शरण गेले आहेत पांडव. असा इथे आपण अर्थ घेऊ आणि पुढे अर्थ पाहू. तव बोले पांडवांसी, का स्मरिले आम्हासी, कवणे गांजिले तुम्हासी, ते त्वरित आम्हा सांगावे. तर पांडवांना कृष्ण म्हणाला की आम्हाला म्हणजे मला का स्मरलं, म्हणजे माझी आठवण का काढली, असं पांडवांना विचारलं कृष्णाने. कवणे गांजिले तुम्हासी, तुम्हाला कोणी त्रास दिला, कोणापासून तुम्हाला दुःख होतं आहे, त्रास होतो आहे, भीती वाटते, काय होतं आहे, ते त्वरित मला सांगा, पटकन सांगा, असं कृष्ण पांडवांना म्हणाला. तव पांडव म्हणती स्वामिया, तू आम्हा असता कोण गांजील धर्मराया. तू आमचा स्वामी असल्यावर आम्हाला कोण त्रास देईल, कोण छळेल, असं पांडव म्हणाला. सगळे पांडव म्हणाले कृष्णाला की तू असताना आम्हाला काळजीचं कारण नाही आहे. कोण गांजील धर्मराया, परी एक उत्कंठा आमुच्या हृदया, ते तुम्हासी द्रौपदी करील श्रुत. पण आमच्या मनात एक शंका आहे, आणि ती शंका काय आहे, शंका म्हणण्यापेक्षा एक उत्कंठा आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे, प्रश्न आहे, उत्सुकता आहे, तर ते तुम्हाला द्रौपदी सांगेल, असं पांडव कृष्णाला म्हणाले. तव द्रौपदी म्हणे कृष्णासी, तव द्रौपदी म्हणे श्रीकृष्णासी, हे दीनानाथा. दीनानाथा, दीन म्हणजे दीर्घ विलांटी दीची, दीन म्हणजे गरीब, गरिबांचा कैवारी, गरिबांना रक्षण देणारा, त्यांचा पालन करणारा, त्यांचा नाथ, त्यांचा स्वामी. तर हे दीनानाथा ऋषिकेशी म्हणजे हे श्रीकृष्णा, गोत्रवध दोषा नाशासी. गोत्रवध म्हणजे स्वतःच्याच गोत्र्यातले म्हणजे नात्यातल्या माणसांचा वध म्हणजे त्यांची हत्या केलेली आहे युद्धामध्ये, तर हा दोष लागलेला आहे. म्हणजे ही करायची गोष्ट नसते आणि ती आम्ही केलेली आहे. स्वतःच्या नातेवाईकांना मारणं पाप आहे, आणि ते पाप धर्मशास्त्रानुसार युद्धाच्या निमित्ताने, धर्मयुद्धाच्या निमित्ताने का होईना, पण आम्ही पाप केलं आहे, आम्हाला दोष लागला आहे, आम्ही आरोपित झालो आहोत. तर याचा नाश कसा करायचा, कवण उपाय सांगावा, म्हणजे कोणता तरी उपाय सांगा की आम्ही हे आमच्याच नातेवाईकांच्या, भावंडांच्या, आप्तेष्टांच्या, वडीलधाऱ्यांच्या, गुरूंच्या हत्या ज्या युद्धात केल्या, महाभारताच्या युद्धात कुरुक्षेत्रावर, तर त्या दोषातून मुक्त होण्यासाठी, त्या दोषांच्या नाशासाठी, ते दोष आमचे नष्ट होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. मग हासोनी श्रीपती, काय बोले द्रौपदी प्रती, जेणे गोत्र हत्या नासती, ते व्रत तुम्हासी सांगेन. कृष्ण लगेच हसायला लागला. श्रीपती, श्री म्हणजे लक्ष्मी, पती म्हणजे नवरा, स्वामी, लक्ष्मीपती म्हणजे श्रीकृष्ण, विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण. तर द्रौपदीला काय म्हणाला श्रीपती म्हणजे श्रीकृष्ण हसून की जेणे गोत्र हत्या नासती, ते व्रत तुम्हासी सांगेन. कृष्ण पांडवांना आणि द्रौपदीला म्हणाला की गोत्र हत्याचा तुम्हाला दोष लागलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे, तर गोत्र हत्यामुळे जे पाप लागतं त्याच्या दोषातून मुक्त होण्यासाठी, म्हणजे ते दोष नाहीसा करायला, नासवायला, खराब करायला, संपवायला एक व्रत आहे, ते मी तुम्हाला सांगतो. ते व्रत असे आम्हासी, तेणे राखिले देवांसी, तिये नाम एकादशी, ते त्रिभुवनी विख्यात. तर कृष्ण म्हणतोय पांडव आणि द्रौपदीला की ते व्रत आम्हाला लागू पडतं, असं कृष्ण स्वतःबद्दल सांगतोय. आणि
तेणे राखिले देवांसी, इतर ज्या स्वर्गातल्या देवी देवता आहेत त्यांचं रक्षण करायचं काम त्या व्रताने केलेलं आहे. तिये नाम एकादशी, ते त्रिभुवनी विख्यात. तिचं नाव काय आहे? त्या व्रताचं नाव आहे एकादशी व्रत. आणि हे त्रिभुवनी म्हणजे स्वर्ग, जमीन म्हणजे पृथ्वीलोक हा संसार, आणि नरक, तिन्ही लोकांमध्ये किंवा पाताळ, या तिन्ही लोकांमध्ये म्हणजे तिन्ही भुवनांमध्ये, तिन्ही जागांमध्ये विख्यात आहे. म्हणजे सगळ्यांना माहीत आहे, प्रसिद्ध आहे हे व्रत, एकादशी व्रत. एकादशीचे महिमान म्हणजे त्याचा महिमामंडन किंवा त्याच्यात काय महात्म्य आहे, त्याचं महानता काय आहे, ते कसं श्रेष्ठ आहे याचं जी गोष्ट आहे किंवा एकादशी व्रताचे जे गुण आहेत ते श्रीकृष्ण सांगे आपण. श्रीकृष्ण स्वतः पांडवांना सांगतोय. हे व्रत आचरिता जाण, महापातके नासती. हे या व्रताचं आचरण केलं म्हणजे हे व्रत कोणी जर केलं मनोभावे तर त्यांचे महापातक म्हणजे पाप, महापातक म्हणजे मोठ्या पापातून, कोणत्याही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील कळत न कळत, तर त्या सगळ्या चुकांमधून त्यांना दोष लागत नाही. म्हणजे त्यांचे पातकं संपतात आणि पुण्य प्राप्त होतं. म्हणजे पुण्य याचा अर्थ चांगले विचार त्यांना सुचतात, त्यांना पश्चाताप होतो, व्रताने ते पवित्र होतात. ईश्वराची गोष्ट ऐकून, एकादशी व्रताची गोष्ट ऐकून, त्या लीलांची आणि त्यात चांगल्याचा विजय कसा झाला वाईटावर याची ही कथा ऐकून एकादशी व्रताची लोकांना आनंद होतो, मन शांत होतं आणि मग दुःख, निराशा, हताशा आणि केलेल्या गुन्ह्यांचा पश्चाताप याची तीव्रता सुसह्य होते. यालाच म्हणले की महापातके नासती. ऐसे श्रीकृष्ण बोलिले, धर्म अर्जुन चरणासी लागले, देवा तुम्ही जे बोलिले ते नवलची दातारा. कृष्ण असा म्हणाला पांडवांना की महापातक नाश करणारं, देवांचं रक्षण करणारं, त्रिभुवनामध्ये विख्यात असणारं एक व्रत आहे, ज्या व्रताचं नाव आहे एकादशी व्रत. त्याची गोष्ट, त्याचा महिमा मी आता सांगत आहे, असं कृष्ण म्हणाला पांडवांना. आणि धर्म अर्जुन चरणासी लागले. कृष्णाचं असं बोलणं ऐकून धर्मराज युधिष्ठिराला आणि अर्जुनाला दोघांनाही आनंद झाला. त्यांना एक आशा उत्पन्न झाली आणि त्यांनी की बुवा आता आम्हाला जे युद्ध करून पाप लागलं असेल, आमच्याच गोत्राचा नाश केल्याबद्दल, वध केल्याबद्दल, क्षत्रियांचा, नातेवाईकांचा, गुरूंचा, ज्येष्ठ वडीलधाऱ्या माणसांचा घरातल्या वध केला युद्धात, त्यांना हरवलं, त्यांना मारले, तर त्या पातकातून नष्ट होण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी आणि परत एकदा मन पवित्र करण्यासाठी एक व्रत आहे, असं जेव्हा कृष्ण उपाय म्हणून सांगतोय ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला पांडवांना. देवा तुम्ही जे बोलिले ते नवलची दातारा. त्यांना विश्वासच बसला नाही की असंही काही व्रत असू शकतं की जे गोत्रवध सारख्या म्हणजे स्वतःच्याच आप्तेष्टांना मारलं गेलं आहे, गुरुजनांना मारलं गेलं आहे, ज्यांना आशीर्वाद ज्यांचा घेतला पाहिजे तर त्यांचा वध करावा लागला आहे धर्मयुद्धाच्या निमित्ताने, लोकांच्या कल्याणासाठी स्वतःच्याच लोकांना मारावं लागलेलं आहे. तर असा दोषसुद्धा, असा गुन्हासुद्धा ज्या व्रताने ज्याच्यावर काहीतरी उपाय मिळू शकतो, तर असं काही व्रत असतं हे ऐकूनच पांडवांना आश्चर्य झालं आहे. आणि ते काय म्हणताय, नवलची दातारा. दातारा म्हणजे देणारा. तर हे श्रीकृष्णा, ही तू जी माहिती देतोय किंवा कृपा करतोय, हे व्रत सांगतोय आम्हाला आणि उपाय सांगतोय आमच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी, तर हे व्रत ऐकणं किंवा याबद्दल माहिती घेणं तर हेच मोठं नवलाचं आहे. हेच आमच्यासाठी आश्चर्य आहे की असं काही व्रत आहे की जेणेकरून आमचे पापं नष्ट होतील. असं बोलून ते आश्चर्यचकित झालेले आहेत पांडव. ते कवणाची कुमारी जन्मली कवणाचे उदरी. कवणाची म्हणजे कोणाची
मुलगी आहे ती, जी एकादशी आहे, जिच्या नावाचं हे व्रत आहे, ती देवी एकादशी कोण आहे? कुमारी. कोणाच्या उदरी जन्मली, म्हणजे उदर म्हणजे पोट, कोणाच्या पोटातून जन्म घेतला, म्हणजे कोण तिचे आईवडील आहेत. देवांसी रक्षिले कवणे परी. देवांचं रक्षण त्या एकादशी देवीने, व्रत जिच्या नावाने हे व्रत आहे, ती एकादशी देवी, ती कोणाची मुलगी आहे, तिचे आईवडील कोण आहेत आणि तिने देवांचं रक्षण कसं केलं? कारण कृष्ण म्हणला की हे व्रत देवांना करावं लागतं, देवांचं, देवी देवतांचं रक्षण करते ही एकादशी देवी, जे एकादशी व्रतामुळे होतं. तर पांडवांना प्रश्न पडला आहे की ही कोण आहे एकादशी, आणि हिचे आईवडील कोण आहे, आणि हिचा जन्म कसा झाला, आणि हिने देवांचं रक्षण कसं काय केलं, असा कोणता प्रसंग होता. ते श्रीहरी सांगिजे. श्रीकृष्णा, श्रीहरी लवकर आम्हाला सांग, असं पांडव म्हणाले. द्रौपदी म्हणाली. मग हासोनी बोले श्रीहरी. कृष्ण हसला. तुम्ही चित्त द्यावे ये अवसरी. अवसर म्हणजे या क्षणी. चित्त म्हणजे तुमचं एकाग्र मन, लक्ष. तुम्ही मन इकडे द्या, गोष्टीकडे, जे मी आता सांगतोय, जे व्रत सांगतोय त्याकडे तुम्ही तुमचं चित्त, लक्ष ठेवा, एकाग्र चित्तपणे ऐका. मी सांगेन बरवे परी. बरवे म्हणजे चांगलं, योग्य पद्धतीने किंवा छान. हे जे व्रत आहे, एकादशीची कथा, ही एकादशीची कथा मी व्यवस्थितपणे समजेल अशी आणि आनंद होईल अशी ही कथा मी सांगत आहे. एकादशी जे ऐकती त्यांची पातके नासती. एकादशीचं व्रत हे जे कोणी ऐकेल त्यांचे दुःख, त्यांचे पीडा, त्रास, पाप, दोष हे सगळं काही संपेल. श्रीकृष्ण सांगे पांडवांप्रती. श्रीकृष्ण पांडवांना सांगत आहे. पांडव म्हणजे 5 भाऊ पण, आणि द्रौपदी आणि कुंती तर तिथे ऐकते आहेच. या सगळ्यांना मिळून जे आता ज्यांना वाटतं की हे धर्मयुद्ध आपल्यामुळे झालं आहे, आपण इथे सहभागी झालो होतो युद्धात, आणि आपणच आपल्या कुळाचा, घराण्याचा, वडीलधाऱ्या ज्येष्ठांचा, भावंडांचा नाश केला आहे तर या पापातून धर्मानुसार मुक्त होण्यासाठी उपाय काय आहे? तर कृष्ण म्हणाला की एकादशीचं व्रत आहे, आणि ते देवतासुद्धा करतात. देवांचं रक्षण ही एकादशी करते. मग पांडवांना प्रश्न पडला आहे की हे कोण आहे ही एकादशी, तिचा इतिहास काय, तिचा जन्म कुठला, आणि तिने रक्षण कसं केलं आहे? तर मग कृष्ण सांगतो आहे की लक्ष देऊन ऐका, ही एकादशी व्रताची गोष्ट. एकादशी कोण आहे, ती देवांना कसं रक्षण करते देवांचं, हे सगळं मी सांगतो. ते श्रोते परिसा. श्रोत्यांनो म्हणजे हे ऐकणाऱ्यांनो, तुम्हीसुद्धा लक्ष देऊन ऐका. आता कृष्ण सांगतो आहे पांडवांना आणि द्रौपदीला एकादशीची गोष्ट. पूर्वी कुंभदैत्याचा सुत मृदुमान्य नामा अद्भुत वनामाजी तप करीत त्याने प्रसन्न केला त्रिपुरारी. फार पूर्वीच्या काळी, म्हणजे कृष्ण सांगतो ही गोष्ट त्याच्याही आधी, महाभारताच्या आधी, कुंभ नावाचा एक राक्षस होता. तर त्याचा जो मुलगा आहे, म्हणजे कुंभ दैत्याचा मुलगा, म्हणजे तोही एक राक्षसच, त्याचं नाव होतं मृदुमान्य, कुंभाचा मुलगा. तर तो वनामाजी तप करीत होता, म्हणजे जंगलामध्ये तो तपश्चर्या करत होता. त्याने त्रिपुरारीला प्रसन्न केलं. मृदुमान्य नावाचा जो कुंभ दैत्याचा मुलगा आहे, म्हणजे मृदुमान्य नावाचा जो राक्षस आहे, त्याने त्रिपुरारी म्हणजे त्रिपुराला जो मारणारा आहे त्या देवाला, म्हणजे शंकराला प्रसन्न केलं. स्वतः तप केलं शंकराचं, आणि मृदुमान्याला त्रिपुरारी म्हणजे शंकर भगवान प्रसन्न झाले वरदान देण्यासाठी. तव येरे दिधले वरदान. तर शंकर भगवानांनी मृदुमान्याला प्रसन्न होऊन काय वरदान दिलं ते असं आहे, तू पुरुषार्थी होसी गहन. म्हणजे तू खूप मोठा पराक्रम केला आहे, पुरुषार्थ केलेला आहे,
अर्थपूर्ण असं तप केलेलं आहे, ही तपश्चर्या केली आहे. तुझं कवणाचे हाती नाही मरण, त्यामुळे तू पुरुषार्थीच होशील. गहन म्हणजे खूप मोठा किंवा महान, किंवा गहनचा शब्दाचा अर्थ सखोल असतो, पण गंभीर असाही त्याचा अर्थ असतो, किंवा कठीण मजबूत असाही त्याचा एक अर्थ आपण घेऊ शकतो, की तू असा पुरुषार्थी व्यक्ती होशील, असं शंकर भगवान कुंभदैत्याच्या मुलाला, मृदुमान्य राक्षसाला म्हणाले, की तू एक मोठा पुरुषार्थी पराक्रमी होशील आणि कोणाच्याच हातून तुला मरण येणार नाही. तुझं कवणाचे हाती नाही मरण, ऐसा वर दिधला. शंकर भोळे आहेत, आपण त्यांना भोळा सांब असं म्हणतो, कारण की ते काही तुलना करत नाही, चांगल्या कोण वाईट कोण असा विचार करत नाही. ज्याने तपश्चर्या केली आहे, ज्याने शंकराचं नामस्मरण केलं आहे, पूजा अर्चना केली आहे, मनोभावाने त्याला स्मरण केलेलं आहे, तर प्रसन्न होऊन शंकर, मग तो कोणी असो समोर, त्याला पाहिजे ते वरदान देऊन देतो. तसंच राक्षस मृदुमान्यालासुद्धा शंकर भगवंताकडून असं वरदान मिळालं, की तुला कोणाच्याच हातून मरण नाही आहे आणि तू मोठा पराक्रमी पुरुषार्थी होशील. दैत्य हर्ष निर्भर जाहला. दैत्य म्हणजे जो मृदुमान्य राक्षस आहे, त्याला हर्ष म्हणजे आनंद, अति आनंद झाला. हर्ष निर्भर, निर्भर म्हणजे त्यावर अवलंबून असणं. इतका तो आनंदित झाला की त्या आनंदावरच तो होता जगत. उन्मत्तमध्ये मातला. मद, मद म्हणजे एक स्वतःचा एक गर्विष्ठपणा आहे, स्वतःला जी त्याच्याकडे शक्ती आलेली आहे वरदानामुळे, शंकर भगवंताच्या वरदानामुळे, तर त्यामुळे तो उन्मत्त झालेला आहे मदाने. मातला आहे म्हणजेच माजला आहे, म्हणजे त्याला काही पर्वा नाही, आता तो बेपर्वा वागतोय. पुनरपी बोलिला ईश्वर तयासी. तेव्हा शंकर भगवान त्याच्या अशा वागण्याकडे पाहून काय म्हणाले? ईश्वर, इथे ईश्वरचा अर्थ शंकर आहे. शंकर भगवान म्हणाले, ईश्वर विचारी मानसी, हा पीडा करील विश्वासी, तरी याची या मृत्यूसी काही प्रकार करावा. शंकर भगवानांनी मनात विचार केला की याचं वागणं पाहून, म्हणजे हा जो मृदुमान्य आहे तो असा हर्षाने आनंदित झाला, वरदान मिळाल्यावर उन्मत्तपणे विचार करायला लागलेला आहे, माजला आहे. तर त्यामुळे याला थांबवण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल, म्हणजे याच्या मृत्यूचा काहीतरी उपाय शोधावा लागेल, कारण नाही केलं तर हा लोकांना पीडा देत राहील. कारण की याला असं वरदान देणं की कोणाच्याच हातून मरण नाही, याचा अर्थ तो कसाही जर वागत असेल तर मग सगळ्यांसाठी विश्वाचा नाश ओढवण्यासाठी ते कारण ठरेल. त्यामुळे मृदुमान्यावर काहीतरी लगाम लावावा, अंकुश ठेवावा, त्याला ताब्यात ठेवावं, काहीतरी प्रकार करावा, की काहीतरी करून याचा मृत्यू करावा, म्हणजे मृत्यूचं काहीतरी उपाय विचार करायला लागले शंकर भगवान. आम्ही ज्यासी वर देतो तोची फिरोनिया पडतो, मग विष्णू आम्हा ते रक्षितो, तया ते वधूनिया. शंकर भगवान स्वतः विचार करतायत हे मनामध्ये, की मी ज्याला ज्याला वर देतो, शंकर भगवान स्वतःच्या मनात म्हणताय की मी ज्याला ज्याला वर देतो तो सगळ्या सृष्टीला स्वार्थी वृत्तीने, अहंकाराने त्रास देतो, लोकांना, गरिबांना, दुबळ्यांना त्रास देतो, धर्माचा अधर्म मांडतो. तर म्हणजे आमच्याच गळ्यात फिरून पडतात आम्ही दिलेले वरदान. मग अशा वेळी विष्णू भगवान म्हणजे श्रीकृष्ण स्वतः परमात्मा आमचं रक्षण करायला, म्हणजे या पृथ्वीचं, या सृष्टीचं, देवी देवतांचं रक्षण करायला अवतार घेत असतो. असंच होत असतं. तरी यासी मारील विष्णू, आणिक नाही यासी प्रश्नू, आम्ही यासी वर देऊन फाशी पडलो सर्वथा. आता शंकर स्वतःच्या मनात विचार करतोय की जर नेहमी असंच होतं आहे की मी वरदान देतो कोणालाही आणि काहीही वरदान देऊन देतो, त्याला समोरच्याला जे पाहिजे असेल ते मी देऊन देतो, आणि मग
ते वरदानाचा शाप लोकांना मिळतो, कारण लोकांच्या, देवांच्या, इतर देवी देवतांच्या आणि सृष्टीच्या अंगावर ओढवतं ते, कारण हे वरदान मिळून शक्तिवान होऊन जातात राक्षस. आणि मग आम्हाला प्रश्न पडतो, मग तेव्हा विष्णूला यावं लागतं काही ना काही अवतार घेऊन, काही ना काही उपाय करून त्या राक्षसापासून देवी देवतांना, मनुष्यांना, सामान्य जीवांना रक्षण करण्यासाठी. आणि मग यालासुद्धा आता जो मी वरदान देऊन दिलेलं आहे मृदुमान्याला, की तुझं कोणाच्याच हातून मरण नाही, तर याचा अर्थ की इथेसुद्धा विष्णूलाच यावं लागेल मारायला. यात काही दुसरा उपाय नाही आहे. आता विष्णू कसं करेल, हे विष्णू म्हणजे श्रीकृष्ण स्वतः कसं करतील याबद्दल आपल्याला काही कल्पना नाही. फक्त एवढं माहिती आहे की विष्णूच यावर काही उपाय करेल जे मी वरदान दिले. आणि मी हे वरदान देऊन आता पस्तावतो आहे, फाशी पडलो सर्वथा, जणू काही मला गळफास मिळालेला आहे. म्हणजे मी अडकून गेलेलो आहे, आता वरदान देऊन बसलो, आता काही करता येत नाही, असं शंकराने स्वतःला सांगितलं. पुढे पुन्हा ईश्वर म्हणे दैत्याने, ऐक माझ्या वरदानाते, तू पावशील मृत्यू ते, एके नारीचेनी हसते. तर शंकराला आता वाटलं की कोणाच्याच हातून मरण नाही असं आपण बोलून बसलो, पण आपल्याला याच्यावर काहीतरी उपाय पण लगेच याला सांगितला पाहिजे की याचा मृत्यू होईल तर कसा होईल. काहीतरी टर्म्स आणि कंडिशन्स, काहीतरी शर्त लागू करायला पाहिजे, नाही तर हा फारच उन्मत्त वागेल. तर मग शंकर भगवान सांगतात मृदुमान्याला, मृदुमान्य नावाच्या राक्षसाला शंकर भगवान सांगतात की तुझा मृत्यू होईल, पण तो एका स्त्रीकडून, नारीचेनी हसते, स्त्रीच्या हाताने, महिलेच्या हाताने तू मरण पावशील. माया बापा वीण उपजेल नारी. मग ती कोणती नारी असेल, कोणती स्त्री असेल, तर जी आई आणि वडील यांच्याशिवाय जन्म घेतलेली असेल, म्हणजे तिला आई वडील नसतील आणि तरी तिचा जन्म झाला असेल. ते मृदुमान्या तू ते संहारी. अशी नारी जिचे आईवडीलच नाही आहेत पण तिचा जन्म झाला आहे नारी म्हणून, तर ती तुला मारेल असं शंकर भगवान सांगतायत. तू जिंकिसी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी इंद्रादी देव समस्त. तुला तुझ्या शक्तीच्या बळावर, कारण तुझा मृत्यूच होणार नाही, कोणी तुझ्याशी कितीही युद्ध केलं कोणत्याही देवतेने तरी देवता हारून जातील, देवता थकून जातील, त्यांचे अस्त्रशस्त्र संपतील, पण तुझी शक्ती संपणार नाही आणि तुला मरणही येणार नाही. त्यामुळे या शक्तीच्या बळावर तू ब्रह्माला, ब्रह्मदेवाला, विष्णू भगवानाला, त्रिपुरारी म्हणजे मला, म्हणजे शंकराला, शंकर हे सांगतोय म्हणून मला म्हणलं, तर शंकर म्हणतोय स्वतः की तू ब्रह्मा, विष्णू आणि शंकर, त्रिपुरारी म्हणजे शंकर, या सगळ्यांना, आणि इंद्रादी देवता, इंद्रलोकातले जे काही देव आहेत स्वर्गातले, त्या सगळ्या देवतांनासुद्धा जिंकून घेऊ शकतोस, कारण तुझ्याकडे ती शक्ती आहे. इतुका वर लाधला, एवढा वर दिला शंकराने. ईश्वर अदृश्य जाहला, शंकर भगवान तिथून निघून गेले, अदृश्य झाले. मग देवांसी आरंभिला प्रलय संग्राम. असा वरदान मिळाल्यानंतर जी मृदुमान्य राक्षसाकडे शक्ती आलेली आहे की त्याला कोणीच मारू नाही शकत आहे, कोणताच देवी, कोणताच देवता, तर त्यामुळे तो उन्मत्त झाला आहे आणि तो युद्धाला लागला आहे, जागा बळकावतो आहे स्वर्गलोकात इकडे तिकडे. त्यासाठी प्रलय लोट झाला आहे, जणू काही प्रलय आला आहे असं सगळीकडे वातावरण आहे. संग्राम म्हणजे युद्ध सुरू आहे देवांचं मृदुमान्याशी. मग दैत्य क्रोधे निघाला, तो इंद्रावरी चालिला. इंद्र दैत्य भये पळाला, दैत्य पाठी न सोडी. अशा पद्धतीने रागाने तो जो मृदुमान्य राक्षस आहे, दैत्य आहे, तो इंद्रावर चालून गेला, म्हणजे इंद्राच्या दिशेने युद्ध करायला त्याच्याशी निघाला.
आणि इंद्र घाबरून दूर निघून गेला. पण त्याच्या मागे, इंद्राच्या मागे हा पळतो आहे मृदुमान्य. दैत्य पाठी न सोडी, म्हणजे दैत्य जो आहे मृदुमान्य तो इंद्राची पाठ सोडत नाही, म्हणजे त्याचा पाठलाग करतो आहे. तो इंद्र गेला सत्यलोकासी. इंद्र पळत पळत कुठे आला? घाबरून सत्यलोकामध्ये आला. इंद्रलोक जसा आहे स्वर्ग, तसंच सत्यलोकही आहे. दैत्य भय पळाला दैत्य पाठी न सोडी. तो इंद्र गेला सत्यलोकासी. मृदुमान्य लागला पाठीसी. तो धावला वेगेसी महागर्जत पातला. अशा पद्धतीने सत्यलोकात पळत पळत इंद्र आला आणि त्याच्या पाठीमागे, इंद्राच्या पाठीमागे मृदुमान्य राक्षस इंद्राला मारण्यासाठी पळतोय. आणि असं असताना स्वतःचा जीव वाचवून जो इंद्र पळतोय तो सत्यलोकात मोठमोठ्याने ओरडत, मदत मागत, हाका मारत पोचला. तेव्हा तेथे गजरू झाला. गजरू म्हणजे गजर झाला तिथे, म्हणजे मोठा ध्वनी आला, त्राहिमाम असा. ब्रह्मा वैकुंठासी पळाला. सावित्री सहित द्वा पडला चतुर्मुख ब्रह्मा. तर ब्रह्मलोकात स्वतःचा जीव वाचवत इंद्रदेव पोचला. पण ब्रह्मलोकात म्हणजे सत्यलोकात ब्रह्मदेव स्वतः घाबरून पळून गेला होता. तोही पळायला लागला. आणि तो कोणाला घेऊन पळतो आहे? तर त्याच्या बायकोला, म्हणजेच सरस्वती देवीला, शारदेला घेऊन ब्रह्मदेव तिथून आधीच पळ काढून निघालेला आहे. जिचं नाव सावित्री आहे. ते दोघं पळत आहे. आणि चतुर्मुख ब्रह्मा, चतुर्मुख म्हणजे 4 तोंड असलेला, 4 दिशांना 4 चेहरे, 4 मुख असलेला जो ब्रह्मा आहे तो स्वतः घाबरून तिथून स्वतःच्या ब्रह्मलोकातून म्हणजे सत्यलोकातून पळ काढून निघून चालला आहे. पुढे मग विष्णू धावोनी चतुराननासी पुसोनी. कवणे गांजिले म्हणोनी मग तत्क्षणी सावध केला. तर विष्णूकडे आलेले आहेत ब्रह्मदेव पळत पळत. आणि ब्रह्मदेव म्हणजे चतुरानन विचारताय, चतुराननाला विचारताय, म्हणजे ब्रह्मदेवाला विष्णू भगवान विचारत आहेत की तुम्हाला कोणी त्रास दिला की ज्याच्यामुळे तुम्ही असे पळतायत, असं विष्णू विचारतोय. ब्रह्मा सांगे वृत्तांत. देवा सत्यलोकी आला दैत्य. आम्हा भाविन्नला आकांत. ते सांगता उरी कैची. ब्रह्मदेव काय सांगतोय विष्णूला की वृत्तांत म्हणजे बातमी देतोय की सत्यलोकी म्हणजे जिथे मी राहतो, ब्रह्मदेव स्वतःबद्दल सांगतोय की माझ्या सत्यलोकामध्ये दैत्य आला आक्रमण करून. इंद्र आला मदतीला आणि त्याच्या मागे दैत्य आला आणि आम्हाला भीती वाटली, आकांत झाला. तिथे मदतीला कोणी उरलं नाही. आम्ही हाहाकार ऐकून तिथून निघालो. आणि उरी म्हणजे आमच्या हृदयात, मनामध्ये कंप झाला, भीती बसली. आम्ही पळालो त्वरित तव पाठी लागला दैत्य. 33 कोटी देवांसहित तुम्हा पाशी पातलो. तर ब्रह्मदेव सांगत आहे सत्यलोकातून मीच पळून आलेलो आहे आणि माझ्याकडे जे आले होते इंद्र वगैरे देव ते सुद्धा घाबरून आले होते. आता तेही आमच्या मागे पळून आलेले आहेत. तर 33 कोटी देवतांसोबत मी तुमच्याकडे आलेलो आहो, असं ब्रह्मदेव सांगत आहेत. तू ते स्मरता श्रीहरी. तू ते म्हणजे तुला, स्मरता म्हणजे स्मरण करता, ध्यान करता, आठवण करता. तर हे श्रीहरी म्हणजे हे विष्णू देवा, तुझी आठवण करून, तुझं स्मरण करून आम्हा दैत्ये घातले बाहेरी. आपण सत्यलोका माझारी सुखे राज्य करीत असे. तर
तो जो राक्षस घुसला सत्यलोकात, तर त्याने आम्हाला घालवून दिलं, हाकलवून लावलं. तो आमच्यावर आक्रमण करून आला आणि आम्ही घाबरून तुझ्याकडे आलो. आणि आमच्या सत्यलोकामध्ये आमच्या माघारी तो दैत्य जो आहे मृदुमान्य, तो स्वतः राज्य करत आहे आनंदाने, सुखाने. दैत्य सत्यलोकी गर्जिन्नला, तेणे येथे कंप सुटला, घोर भयाते पावला, म्हणून शरण आलो स्वामिया. तर तो दैत्य मृदुमान्य राक्षस आहे, तो तिकडे गर्जना करतोय रागाने आम्हाला घाबरवण्यासाठी. आणि आम्ही पळत इथे आलो तरी इथे येऊनसुद्धा, इतक्या दूर येऊन आम्हाला इथे भीतीने कंप सुटतोय, म्हणजे आम्ही थरथर कापतोय. इतकी भीती बसली आम्हाला, आणि म्हणून आम्ही तुला शरण आलेलो आहे, असं ब्रह्मदेव सगळ्या देवी देवतांच्या वतीने विष्णू देवाला सांगत आहेत. भाग 1 आपण इथे थांबवूया. ही जी कथा आहे ही एकादशीच्या व्रताची कथा आहे. एकादशीचा जन्म आता कसा होईल आणि नंतर ती पुढे काय करेल हे तर तुम्ही ऐकणारच आहात. त्याआधी विष्णू आता काय बोलतो किंवा काय मार्ग दाखवतो, आणि शंकर भगवान काय करतात, आणि एकादशीचा जन्म कसा होतो, हे सगळं आपण पुढच्या भागात ऐकूया. तोपर्यंत बहुतेक ही 5 भागांची कथा होईल, 5 किंवा 6. तर सगळे व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत. तुम्ही लगेच दुसरा भाग सुरू करा. कथा इथून पुढे चालू राहील. एकादशी व्रतकथा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि कार्तिकी एकादशी किंवा कोणत्याही एकादशीला, वर्षभरात दर महिन्याला 2 एकादशा असतात, तर कोणत्याही एकादशीला तुम्ही हे ऐकू शकता, जेणेकरून तुम्हाला कथेची मूळ गोष्ट, आपण ही एकादशी का करतो, उपवास का करतो, व्रत का करतो, आणि का करायला सांगितलं जातं पिढ्यानपिढ्या, आणि त्याचे व्रताचे नियमही सांगितले जातील, आणि नंतर आपल्याला जे फळ मिळतं हे व्रत केल्याने, उपवास केल्याने, आणि एकादशी देवी कशी प्रसन्न होते आणि ती कसं रक्षण करते देवांचं, मनुष्यांचं कोणत्या संकटातून, हे सगळं आपण या कथेत उर्वरित भागांमध्ये ऐकणार आहोत. तुम्ही गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला जर तुम्हाला आवडलं असेल, आणि अजून नवनवीन व्हिडिओ एकादशीचे, व्रताचे आणि इतरही काही व्हिडिओ, त्यांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी, पूर्वसूचना मिळण्यासाठी वेळोवेळी तुम्हाला एकदाच फक्त बेल आयकॉनवर म्हणजेच घंटीच्या चिन्हावर क्लिक करावं लागेल. आणि तुम्हाला काही अभिप्राय द्यायचा असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये खाली नक्की द्या. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एकादशी व्रतकथा, एकादशी महात्म्याची ही गोष्ट भाग 1 इथेच पूर्ण झाला. अजून गोष्ट आणि कथा बाकी आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत गुड रीडिंग्स.